जय सियाराम. मी मानसी भारत दरणी आणि आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2025 जी निघाली आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून. वसुंधरेच्या संवर्धनाबाबत जनजागरण करत ही दिंडी रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मुंबई येथून दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी निघाली आहे. आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 अर्थात दिंडीचा तब्बल 12वा दिवस आणि आपण पाहत आहात या आजच्या दिवसाचे प्रथम सत्र. चला तर मग आपणही या दिंडीमध्ये सहभागी होऊया आणि या सुवर्ण क्षणांचा आनंद घेऊया. जय सियाराम. पहाटेच्या वेळी काकड आरतीचा सोहळा हा अत्यंत पवित्र आणि मनाला शांती देणारा असतो. मंद वारा वाहत असतो, पक्ष्यांची किलबिलाट सुरू झालेली असते आणि अशा शांत प्रसन्नमयी वातावरणात एकीकडे घंटनाद सुरू असतो तर एकीकडे धुपाचा सुगंध दरवळत असतो. आणि अशाच प्रकारे आज अशा प्रसन्नमयी वातावरणात प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली. तदनंतर रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले व यानंतर सर्वच यात्रिकी व उपस्थित भाविकांनी धुपारतीचा लाभ घेतला. वृक्षारोपण केल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रित राहते व आपल्या संपूर्ण मानवजातीला शुद्ध आणि निरोगी हवा प्राप्त होते. आणि यामुळेच आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी
वैभव फार्म रिसॉर्ट बोरघर खेड या ठिकाणी 2 वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी संतोष नामदेव परब, वैभव फार्म रिसॉर्ट याचे मालक उपस्थित होते। जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने मुंबई पीठातून ही दिंडी इथे बोरघर खेड येथे आलेली आहे। काल 14 ऑक्टोबर 2025 रात्रीचा मुक्काम या दिंडी आणि सगळे सहकारी अनुयायी यांनी बोरघर खेड येथील वैभव फार्म रिसॉर्ट येथे केलेला आहे आणि हे आमचं खरंच भाग्य आहे की या सर्वांचा सहवास आम्हाला लाभलेला आहे। पादुकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंगसाठी काम करत आहात ते खूपच चांगलं काम करत आहात, वृक्षारोपणाचं कार्य। आणि आज आमच्याकडे माझ्या बागेत ते झाड लावलेलं आहे आणि खूप बरं वाटते। आणि मला स्पेशली तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं जे मॅनेजमेंट आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे। अतिशय एवढा क्राऊड होता, एवढी लोकं होती, पण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम झालं। तुमचे जे अधिकारी आहेत पण सगळ्यांनी इतकं डिसिप्लिन्ड काम केलेलं आहे, त्यामुळे काही लोड आला नाही। मला खूप टेन्शन आलं होतं एवढ्या लोकांचं कसं होणार, पण खरोखर अतिशय शिस्तप्रिय तुमचं जे सगळं डिसिप्लिनमध्ये सगळं डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क असल्यामुळे खूप स्मूथ आणि छान काम झालं। आणि मी अशी इच्छा करते दरवर्षी दिंडी माझ्याकडे येऊ देत आणि मला हे भाग्य लाभू देत। सकाळच्या चहापानानंतर पुन्हा पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुशोभित फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आले व या वसुंधरा पायी दिंडीने पुन्हा नव्या उत्साहात, नव्या ऊर्जेने नियोजित मार्गावर प्रस्थान केले आहे। कधी कधी मोहात भूलतो रे, कधी कधी कामात डुलतो रे, कधी आहे इथे कधी आहे तिथे, शांतीच्या ठाईतूनच। या गीतात दर्शवल्याप्रमाणे सध्याच्या आधुनिक युगात आपण सर्वच जण कधी इथे तर कधी तिथे, कधी या कामानिमित्त तर कधी त्या कामानिमित्त रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त असतो आणि यामुळेच आपल्या मनाला शांतता प्राप्त व्हावी, गुरुनामात आपणा सर्वांनाच दंग होता यावं, यामुळेच पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी या वसुंधरा पायी दिंडीचे नियोजन केले असावे। जनजागृतीचा संदेश देत मजल दर मजल करत ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे हॉटेल अमृत, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी। सर्वच यात्रिकींकरिता व उपस्थित भाविकांकरिता
अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या सकाळच्या अल्पोपहारासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे शिवाजी भागोजी करकरे. खरंच या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. त्याचबरोबर उधळेगाव खेड या ठिकाणी सुद्धा 2 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी दयानंद हरिश्चंद्र पाष्टे, सरपंच उधळेगाव यांसह इतर मान्यवरही उपस्थित होते. गुरुपादुका या श्रद्धेच्या आणि भक्तीच्या सुवासाने ओथंबलेल्या असतात. शिष्याच्या अंतःकरणातील नम्रतेचे या गुरुपादुका साक्षीदार असतात. जिथे शिष्य आपल्या अहंकाराचा त्याग करून गुरुपादुकांवर शरण जातो तिथेच गुरुपादुकांचा खरा अर्थ खुलतो. गुरुपादुका म्हणजेच मार्गदर्शनाचा दीप, जिथे अंधारातील भ्रम वितळतो आणि ज्ञानाचा प्रकाश उगवतो. गुरुपादुका म्हणजे गुरूंच्या कृपेचे स्वरूप, ज्या कृपेने शिष्याचा जीवन प्रवास पवित्र होतो. जसे नदी समुद्राला मिळते आणि आपले अस्तित्व अर्पण करते, तसेच शिष्य या पादुकांवर स्वतःला समर्पित करत असतो. गुरुपादुकांचे स्मरण म्हणजेच भक्तीचा सुवास आणि त्यांची सेवा म्हणजेच जीवनाचे सर्वश्रेष्ठ साधन. आपली वसुंधरा म्हणजेच पृथ्वी आणि ही सर्व सजीवांची जननी आहे. वसुंधरेमुळेच आपल्या सर्वांचे अस्तित्व टिकून आहे आणि म्हणूनच वसुंधरेचे जतन आणि संरक्षण करणे ही आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. आजकालच्या काळात वाढते प्रदूषण, जंगलतोड, औद्योगिकीकरण आणि प्लास्टिकचा वापर यामुळे वसुंधरेचे संतुलन दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. वसुंधरेच्या आरोग्यावर या सर्वच गोष्टींचा वाईट परिणाम होत आहे आणि या संकटातून वसुंधरेला वाचवण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत, पाण्याची बचत केली पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, पर्यावरण स्वच्छ ठेवले पाहिजे असा संदेश देत ही वसुंधरा पायी दिंडी अनेक तालुके, अनेक जिल्हे पार करत श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गुरु
सरमजल करत वसुंधरा संरक्षण व संवर्धनाचा संदेश देत चालणारी ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे काळकाई मंदिर, भरणे नाका, तालुका खेड या ठिकाणी. सर्वच यात्रिकींचे आणि त्याचबरोबर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे मोठ्या उत्साहात येथे स्वागत करण्यात आले. सुहासिनी भगिनींद्वारे औक्षणही करण्यात आले. तदनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुंदर सजविलेल्या संतपीठावर विराजमान करण्यात आले. व यानंतर रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी. याच ठिकाणी उपस्थित भाविकांकरिता व सर्वच यात्रिकींकरिता दुपारच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे सुप्रिया अभिजित भोसले. या अन्नदात्यांकडून अतिशय सुंदर सेवा पार पाडली गेली आहे. खरंच या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. जय सियाराम. अशा रीतीने आपण पाहिलात आजच्या दिवसातील प्रथम सत्रातील हा प्रवास. चला तर मग पुन्हा भेटूया द्वितीय सत्रात नव्या आनंदात, नव्या उत्साहात. जय सियाराम.
योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया.